आज मी बनवत आहो मिनी ब्लॉग. ए ते गाली तर द्यायला आजच्या मिनी लागतोय. ब्लॉगमध्ये मी सकाळी निघालो होतो 7 वाजताची ट्रेन पकडायला घरी जायसाठी. मी साकीगावला राहतो, साकीवरून निघालो. पण मित्राला चलो. म्हटलं होतं घ्यायला येशील म्हणून, पण मित्राने दिला धोका. तर मग थोडा दूर पैदल गेल्यावर मला भेटला ऑटो. ऑटोमधून गेलो डग 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 करत मी स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर पोहोचल्यावर मला लक्षात आलं की माझ्या फोनचा राहिला होता चार्जर रूमवर. वापस रूमवर गेलो. मग कोणी मित्र नव्हता. तर मग रूमवर गेल्यावर मग रूमच्या बाहेरचं थोडंसं मी व्ह्यू दाखवलं. असा होता आहे माझ्या रूमच्या बाहेरून आहे असा एक रस्ता, पण एक ऑटो भेटत नाही मला सकाळी सकाळी. मग रूमच्या अंदर गेलो. तर रूमच्या अंदर गेल्यावर पाहतो तर माझा मित्र करत होता रूममेट डाएट त्याची झाली होती, तयारी वयारी झाली होती. कॉलेजले 2 शब्द प्रेमाची सुनवत आम्ही दोघं गेलो. आणि मग तो गेला कॉलेजले, मग मी गेलो नाश्त्याच्या टपरीवर मस्त खाल्ले मूगवडे आणि मस्त पिली गरमागरम चाय पिल्यावर मस्त वाटलं. मग मी वापस आपली बॅग उचलली आणि ऑटोमध्ये डगडग करत वापस लटकत तोंडाले मास्क बांधून गायब झालो एखाद्या गुमशुदा शख्सारखं. मग स्टेशनवर पोचलो भुसावळ जंक्शनवर. मग एक अनाऊन्समेंट आली. अनाऊन्समेंटवर माहीत पडलं का बा माझी ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. धावत तिथं पोचलो. तिथं पोचल्यावर लक्षात आलं का लोक तर मस्तपैकी इझिली इथून क्रॉस करत आहे. ट्रेनच्या अंदर गेल्यावर मग मला समजावलं ट्रेन खूप कचाड भरलेली होती. आणि ट्रेनमध्ये बसलो. मग कसं तरी उभं होतो. एका माणसाच्या खाक्यातून खूप बस गंदा वास येत होता. तरी मी सहन करत कसा तरी उभं होतो. मग तिथं एक माणूस आला, मस्तपैकी ज्ञान दिलं त्यानं, मस्त वाटलं. आणि मग त्याच्यात कचोरी खाल्ली फेमसवाली. मग तिथून मग मी पोचलो कसं तरी लटकत पटकत वर्धा जंक्शनवर पोचल्यावर मग मला चांगलं वाटलं. मग हे 2 घंटे डिले चाललेले ट्रेनला गेलं. मी ना बाय म्हटलं. मग मी ते वर्धेत आल्यावर एकदम मस्त वाटत होतं की गँगस्टर अराइव्स इन हिज होम टाऊन. मग मस्तपैकी मी गेलो बस स्टॉपवर. मला लक्षात आलं का बा माझी गावाची हिंगणघाटची बस लागून आहे. मी धावत गेलो. पाहत होतो हे पण कचाड भरलेली. पहिली बस सुटली. दुसऱ्या बसमध्ये पहिली सीट भेटली भाई. मग मी मस्त बसलो. बाजूची सीट खाली होती. मस्तपैकी केसं करून राहिलो का बा कोणती पोरगी येईन. पण का पाहतो आला एक मुलगा बसला. स्वप्न सर आला सुंदर मुलगी याचं. मग कसं तरी बसून गेलो. मग मस्तपैकी घरी पोचलो. आळणाची भाजी खाल्ली. आळणाची भाजी वाटाणे खाल्ले. मग सकाळी उठून पाहत होतो कंपनीचा ब्रश, सेन्सोटाईन कंपनीचा ₹170 ब्रश. ब्रशनं मग मी ब्रश करायचं स्वप्न पाहायचं. मम्मीनं दिला 2 शिवा. मग तो ब्रश दिला ठेवून. मग पप्पा करत होते, धुत होते गाडी. पप्पानं पण मला शिवा दिला कारण का मी आंघोळ नाही केली होती. मग मी आंघोळ करून झालो मस्त चक रेडी. मग रेडी झाल्यावर मग शुद्ध झालो. मग मम्मी करत होती पूजा. मम्मीची पूजापाठ झाली. मम्मी सिरियल पाहत होती. असाच गेला माझा दिवस. धन्यवाद.